यानंतर पुढचा मुद्दा आहे कोल्हापूर सांगली सातारा फाउंड्री अँड इंजिनिअरिंग हबचा विकास। तर ह्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय श्रीयुत राजेश क्षीरसागर साहेब, अध्यक्ष राज्य नियोजन मंडळ, कॅबिनेट मंत्री दर्जा। कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्त्वाचं योगदान देणं आणि व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींना त्यांची जाणीव करून देणं, विकासाची जबाबदारीची जाणीव करून देणं, मला वाटतं या हेतून आज या कोल्हापूर फर्स्ट या संघटनेची स्थापना झालेली आहे। सर्वप्रथम मी त्याचे समन्वयक सुरेंद्रजी जैन, सहसमन्वयक KP खोत साहेब आणि या 14 संघटनेच्या प्रमुखांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष करवीर नगरीचे भाग्यविधाते श्रीमंत छत्रपती खासदार शाहू महाराजजी, या ठिकाणी उपस्थित असणारे कोल्हापूरचे पालकमंत्री, राज्याचे आरोग्यमंत्री सन्माननीय नामदार प्रकाशजी आबिटकर, सन्माननीय खासदार धनंजय उर्फ मुन्ना माडिक साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे विधानसभेतील सहकारी माननीय आमदार अशोकरावजी माने साहेब, माननीय आमदार शिवाजीराव पाटील साहेब आणि कोल्हापूरच्या विकासामध्ये पुढच्या काळामध्ये ज्यांचं महत्त्वाचं योगदान राहील असे आपण उपस्थित असणारे सर्वजण, त्याचबरोबर पत्रकार बांधव, प्रामुख्यानं खासदार धनंजय माडिक साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला, आपल्या देशाला 2047 साली विकसित भारत किंवा जागतिक महासत्ता बनवण्याचं जे काही सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं स्वप्न आहे, यासाठी आपला देश काम करत आहे, आपलं राज्य काम करत आहे। आणि खऱ्या अर्थानं देशामध्ये नीती आयोगाची त्यासाठी स्थापना झालेली आहे। राज्यामध्ये मित्रा ही संस्था यावरती काम करते। मित्राचा उपाध्यक्ष म्हणून मला काम करण्याची गेली 2.5 वर्ष संधी मिळते आणि खऱ्या अर्थानं आज जरी माझ्याकडं IT पार्कचा विकास, सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मितीद्वारे लघु व मध्यम उद्योगांना वीज पुरवठा आणि फाउंड्री हबचा विकास हे विषय जरी असले तरी आपल्या सर्वांना आठवत असेल की मित्राच्या माध्यमातून या मित्राचे अध्यक्ष सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, सहअध्यक्ष दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आणि उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना महाराष्ट्रातली पहिली शाश्वत विकास परिषद ही कोल्हापुरात आयोजित करण्याचा या ठिकाणी आपल्याला मान मिळाला। मला वाटतं यामध्ये पर्यटन असेल, कृषी असेल, उद्योग असेल, IT सेक्टर असेल, एक 5 सेक्टरमध्ये आपण चर्चा केली आणि याचा अहवाल आपण राज्य शासनाला सादर केलेला आहे। प्रामुख्यानं अशा पद्धतीने 36 जिल्ह्याचा विकास करून 2027 साली महाराष्ट्राची इकॉनॉमी $1 ट्रिलियन आणि 2047 पर्यंत $3.5 ट्रिलियन पर्यंत नेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। यासाठी आपण काम करत आहोत आणि म्हणून अशा पद्धतीनं संपूर्ण राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये विकासाचं पोटेन्शियल ओळखून त्या ठिकाणच्या त्या सेक्टरचा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। कोल्हापुरातली शाश्वत विकास परिषद झाली, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये देखील अशी परिषद झाली। आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब, त्यांच्या जिल्ह्यामध्ये देखील अशा पद्धतीची विकास परिषद झाली आणि हे होत असताना याचे अहवाल आपण शासनाला सादर करत असतो। शासन त्यावर पूर्णतः विचार करत असते आणि ज्या काही आपल्या मागण्या आपण आज या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्यातल्या बऱ्याच मागण्या आपण पहिल्यांदाच शासनाकडे ठेवलेल्या आहेत। मला आठवतंय की गेल्या 2.5 वर्षामध्ये जी आपली सभागृहाची मागणी आहे त्यातल्या बऱ्याच मागण्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे।
त्यातला प्रामुख्यानं जर उल्लेख करायचा झाला तर आंबेडकर साहेब, आपण सर्वांनी जो कन्व्हेन्शन सेंटर मंजूर करून घेतला, 252 कोटीचा कन्व्हेन्शन सेंटर आता कोल्हापूर जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे. पण मंजूर म्हणजे नुसता मंजूर करून ठेवला का, तर नाही. आता याच बजेटमध्ये त्याला 50 कोटी रुपये आपण वर्ग केलेले आहेत. आणि आपल्या सर्वांना आनंद वाटेल की ह्या 8 ते 15 दिवसामध्ये त्याचं टेंडर देखील लागल्याने त्याची कामाला सुरुवात देखील होईल. त्याचबरोबर देशाला महासत्ता म्हणून आपल्याला पाहायचं असणार, त्यावेळेला होणारं नुकसान देखील टळलं पाहिजे. यासाठी मित्राच्या माध्यमातून MRDP प्रोजेक्ट आम्ही आणला. कोल्हापूर सांगली परिसराला जे काही पुराच्या पाण्यानं होणारं नुकसान होतं ते टाळण्यासाठी काल देखील आपण बैठकीला काही लोक असाल, काल देखील ती बैठक झाली. मित्राचे काही अधिकारी त्या ठिकाणी आले होते. हा 3200 कोटी रुपयाचा प्रकल्प आपण मंजूर करून घेतलेला आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहता, केशवराव भोसले असेल, रंकाळा असेल, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचं समाधी स्थळ असेल, कुस्ती मैदान असेल, गांधी मैदान असेल, या माध्यमातून जे जे काही या कोल्हापूर शहराला करता येईल ते करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. शक्तीपीठ महामार्गाचा विषय सुरू आहे. शक्तीपीठ महामार्गाचा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून त्याकडे पाहिलेला आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा त्रिकोण आपल्याला करायचा आहे. मुंबई नागपूर असेल, मुंबई बांदा असेल आणि मग वर्ध्यातून बांदा, असा हा त्रिकोणी महामार्ग तयार करून त्या माध्यमातून दळणवळण, त्याचबरोबर मला असं वाटतं की नाशिक पासून 100 किलोमीटर असणारं वाढवण बंदर, जे आपल्या देशातील सर्वात मोठा बंदर आहे, याची कनेक्टिव्हिटी देखील त्यामुळे होणार आहे. आणि त्यामुळे याचा फायदा निश्चितपणे उद्योगधंद्यांना आणि राज्याच्या विकासाला होणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणी शक्तीपीठासाठी सुद्धा आपण सर्वांनी अनुकूलता दर्शवली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. अनेक गोष्टी आपल्याला पुढच्या काळामध्ये करायच्या आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे मला ज्या वेळेला मित्राच्या माध्यमातून एखादी नवीन गोष्ट समोर येते त्यावेळी मला पहिल्यांदा माझं कोल्हापूर आठवतं. आंतरराष्ट्रीय फायनान्स कंपनी, इंटरनॅशनल फायनान्स कंपनीच्या माध्यमातून नव्यानं मित्राचा आपण एक प्रकल्प आणतो. तो असा आहे की प्रमुख शहरांचा विकास करण्याच्या दृष्टीने आपला इंटरनॅशनल फायनान्स कंपनी मदत करणार आहे. आणि यामध्ये मग कोल्हापूर, ठाणे आणि नागपूर या 3 जिल्ह्यांची आम्ही मध्ये काही 15 दिवसापूर्वी बैठक घेतली आणि यातले प्रमुख जे विषय आहेत त्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय फायनान्स कंपनी मदत देखील करणार आहे. अशा पद्धतीनं मित्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त या शहराचा, या जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. शक्तीपीठाचं समर्थन करत असताना कोल्हापूर शहराचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि म्हणून हे जे रिंग रोड आहेत, अंडरपास असतील, ओव्हरब्रिज असतील, जे काही म्हणजे कोल्हापूर शहर 1972 साली या ठिकाणी नगरपालिकेचं महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि त्यानंतर 1 इंचही जागा या ठिकाणी वाढली नाही. आज रिंग रोड देखील करण्यासाठी आपल्याकडं आपण सक्षम नाही आहोत. म्हणून हद्दवाढचा देखील आपला प्रयत्न पुढच्या काळामध्ये राहणार आहे. MSRDCचे MD अनिल गायकवाड यांना मी बोललो की या ठिकाणी शक्तीपीठ करत असताना आई अंबाबाई तीर्थक्षेत्राचा विकास देखील होणार आहेच, पण त्याची देखील कनेक्टिव्हिटी आहे. आणि म्हणून शक्तीपीठापासून कोल्हापूरचे रिंग रोड असतील, आणखीन जास्तीत जास्त या शक्तीपीठ मार्गामध्ये कोल्हापूर शहराचा विकास होण्याच्या दृष्टीनं तुम्ही हे सर्व त्यामध्ये इन्क्लूड केलं पाहिजे, अशी देखील मी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आपली सर्वांची जबाबदारी आहे. व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्वांनी कोल्हापूर जिल्हा आणि शहराच्या विकासाचा ध्यास घेतलाय म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. प्रामुख्यानं माझ्याकडे आज 3 विषय आहेत. 100 एकर भूखंडामध्ये IT पार्कचा विकास करणे. सन्माननीय पालकमंत्री महोदयांची माझी गेल्या आठवड्यापूर्वी आमची चर्चा झाली की त्यांचं आरोग्य विभाग आहे, आरोग्य आणि कृषी विभागाची आपली शेंडा पार्कातली जागा जी आहे ती आपण प्रस्तावित केलेली आहे 100 एकर त्या IT पार्कसाठी. आणि म्हणून सन्माननीय मुख्यमंत्र्यांना देखील मी पत्र दिलेलं आहे. आणि या ठिकाणी 100 एकर मध्ये IT पार्कचा विकास करण्यासाठी आपण निश्चितपणे येत्या काही दिवसांमध्ये बैठक आयोजित करत आहोत. आणि त्यामध्ये मग सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी शाश्वत विकास परिषदेच्या वेळी
25 एकरमध्ये टेक्नॉलॉजी सेंटर देखील त्यामध्ये आणण्याचा त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आणि हे सगळं होत असताना ज्या पद्धतीनं आम्ही काल म्हटलं की शक्तीपीठ हे झालं पाहिजे, आपल्याला विकासापर्यंत जायचं आहे, पण हे होत असताना तिथल्या शेतकऱ्यांचं देखील नुकसान होता कामा नये, त्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे अशी आमच्या IT पार्कच्या बाबतीत देखील भूमिका आहे. IT पार्क या ठिकाणी होत असताना नुकताच झालेल्या दावोसच्या त्या बैठकीमध्ये उदय सामंतांची आणि माझी चर्चा झाली की जवळपास 52% टोटल इन्व्हेस्टमेंट पैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आलेली आहे त्यापैकी काही IT कंपनीज आपण कोल्हापूरमध्ये आणायचे आहेत. पण हे होत असताना मी त्यांना एक गोष्ट सांगितली की आपण बाहेरच्या कंपन्या आणू त्याशिवाय विकास होणार नाही, पण आमच्या लोकल कंपन्यांना देखील पहिल्यांदा प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे, ही गोष्ट देखील मी त्यांना त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि त्यामुळं IT पार्क खरं म्हणजे एक IT पार्क आपल्याला माहित आहे ते काय फारसं मोठं जरी नसलं तर ते आपण तातडीनं ताब्यात घेऊ शकतो, पण तिथल्या लोकल लोकांचा त्याला विरोध आहे. आणि म्हणून आपण हा निर्णय घेतलेला आहे की 100 एकरमध्ये आपण शेंडा पार्कमध्ये IT पार्कची स्थापना करू. मी आपल्याला आजच्या या परिषदेच्या माध्यमातून ग्वाही देतो की लवकरच या जागेचा निर्णय होण्याच्या दृष्टीनं आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सन्माननीय पालकमंत्री स्वतः आहेत, आरोग्यमंत्री आहेत, त्यांचं देखील त्या ठिकाणी जागा आहे. निश्चितपणे आम्ही सर्वजण एकत्र येऊन लवकरात लवकर IT पार्कचा विषय आम्ही संपवून घेऊ. त्याचबरोबर सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती करता मोठे प्रकल्प द्वारा लघु व मध्यम उद्योगांना वीज पुरवठा. खरं म्हणजे हे माझ्या गेल्या 15 दिवसातील अजेंड्यातला विषय होता. मी आपल्या काही लोकांना बोललो देखील होतो, पण आमच्या मित्राच्या बैठका ह्या वारंवार सुरू आहेत. बजेट उद्या आहे. काही मित्रा थिंक टँक म्हणून काम करते, विविध या ठिकाणी मीटिंग सुरू असल्यामुळं ही कोल्हापुरातली बैठक थोडी प्रोलॉंग झालेली आहे. याविषयी मी आपल्याला ग्वाही देतो की जी आपली अडचण आहे, उद्योग व्यावसायिकांची जी अडचण आहे की आज कोल्हापूरला वीज पुरवठा मला वाटतं 13 रुपयानं होतो. हा 13 रुपयाचा वीज पुरवठा आपल्याला पुढच्या काळामध्ये आम्ही 7 रुपयापर्यंत देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि यासाठी मित्राचे CEO प्रवीण परदेशी स्वतः या ठिकाणी या बैठकीसाठी येणार आहेत. ही बैठक देखील आपण या 15 दिवसामध्ये आयोजित करणार आहोत. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा फाउंड्री हब, इंजिनिअरिंग हबचा विकास सन्माननीय महाडिक साहेबांनी जो या ठिकाणी उल्लेख केला ते अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण आपल्याला या ठिकाणी जागेचा फार मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. जागा मिळत नसल्यामुळं या ठिकाणी मोठे उद्योग येऊ शकत नाही आहेत. मोठ्या फाउंड्रीज जर आणायच्या असतील तर आता ज्या आपल्या 5 इंजिनिअरिंग आपले असोसिएशन्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला जागा उपलब्ध नाही आहे. मग अशा वेळेला आहे त्या ठिकाणी आपल्या उद्योजकांना काय आपल्याला आणखीन सेवा देता येतील, फाउंड्री हबच्या माध्यमातून काय सेवा देता येतील. खरं म्हणजे जैन साहेब आपण फाउंड्री हबचा विषय शाश्वत विकास परिषदेच्या माध्यमातून प्रस्तावित केलेला आहे. आणि म्हणून हा देखील विषय सन्माननीय मुख्यमंत्र्यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या शाश्वत विकास परिषदेच्या संदर्भात लवकरच एक बैठक ते आयोजित करणार आहेत. त्यामध्ये देखील हा विषय आपण निश्चितपणे सोडवून घेऊ आणि हे तिन्ही विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्न करू. एवढी आजच्या या परिषदेच्या निमित्तानं मी आपल्याला ग्वाही देतो. आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला बोलवून आमच्या या जबाबदारीची जाणीव करून दिलात याबद्दल आपल्या सर्वांना 14च्या 14 या संघटनांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.